महाराष्ट्राची हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात यंदा उन्हाळ्याची चाहूल अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक तीव्रतेने लागली आहे। मार्च महिना सुरू होऊन काहीच दिवस उलटले नाहीत, तोच सूर्यनारायणाने आपले रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली आहे। चंद्रपूरचा पारा आता 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचला असून संपूर्ण जिल्हा अक्षरशः होरपळून निघत आहे। वाढत्या उष्म्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे। दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमालीची घटली आहे। नागरिक अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत। जे बाहेर पडत आहेत ते उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गॉगल्स, स्कार्फ आणि टोप्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत। उन्हाच्या झळांपासून तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी नागरिक आता थंड पेयांकडे वळले आहेत। शहरातील ठिकठिकाणी असलेल्या रसवंती, लिंबू सरबत आणि आईस्क्रीमच्या गाड्यांवर दुपारच्या वेळी मोठी गर्दी दिसून येत आहे। शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत आणि ताकाचा आधार घेतला जात आहे। येणाऱ्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे चंद्रपूरकरांना येणारा एप्रिल आणि मे महिना अधिकच कठीण जाण्याची चिन्हे आहेत। वाढत्या उन्हामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नका आणि भरपूर पाणी प्या, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। गेल्या दशकापासून संपूर्ण भारतात आणि विशेषतः विदर्भामध्ये अत्यंत तापमान वाढलेलं आहे। हवामानात प्रचंड मोठा बदल झालेला आहे, हे आपल्याला माहिती आहे। 2022 हे सर्वाधिक तापमानाचं वर्ष ठरलेलं आहे आणि 2026 मार्च महिना हा सुद्धा भारतामध्ये सर्वाधिक तापमानाचा महिना ठरलेला आहे। अगदी जानेवारीच्या शेवटी इतकं तापमान वाढणे हे कठीण आहे आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच इतकं तापमान झालं, जवळजवळ 38 ते 40 डिग्री तापमान आत्ता झालेलं आहे आपल्याकडे। आणि इतकं मोठं तापमान वाढणं ही फार धोक्याची गोष्ट आहे। म्हणजे हवामान बदलामध्ये जे फार मोठे धोके निर्माण झाले आहे त्यामधला हा धोका निर्माण होणार आहे। आणि या संपूर्ण वर्षामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल, मे, जूनमध्ये हे तापमान जे आहे ते फार जास्त जाणार आहे। जवळजवळ चंद्रपूर आणि विदर्भामध्ये हे तापमान 48 डिग्रीच्या जवळजवळ जाण्याची शक्यता आहे। आणि एवढंच नव्हे तर ज्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत इतकं तापमान नव्हतं